नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। कालच सोशल मीडियावरती जे मोठे न्यूज चॅनल आहे जी24 तास असेल किंवा साम टीव्ही असेल या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यामध्ये त्यांनी म्हणजेच की उपमुख्यमंत्री आहेत यांनी देखील घोषणा केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्याचं नियोजन महाराष्ट्र शासनाचं आहे। तर अशी बातमी सध्या पुढे येत आहे। तर यामागील नेमकं कारण काय आहे? कारण का साधारणतः डिसेंबरमध्ये निवडणुका सुरू होणार आहेत आणि तर यांची आचारसंहिता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे कदाचित लक्षात घ्या की इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता या मोठ्या प्रसार माध्यमांच्याद्वारे म्हणजेच व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर पुढील आठवड्यामध्ये मिळतोय तर चांगलीच गोष्ट आहे। तर यामध्ये बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आत्ताच पात्र झालेल्या आहेत जून, जुलै, ऑगस्ट, तर या महिन्यांचा त्यांना हप्ता मिळाला नाही आहे, यांना हप्ता मिळणार का? तर हे ज्यावेळी हप्ते वितरण होईल त्यावेळीच आपल्याला स्पष्ट होणार आहे। आणि याबरोबर काल एक मोठी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती की शासनाची सध्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती ई-KYC प्रोसेस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे अशी माहिती आहे। पण पोर्टलवरती गेलो असता अजून कोणतीच तशी नोटीस नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील तर यांच्यामार्फत अजून कोणतीच वाच्यता करण्यात आलेली नाही। त्यामुळे सध्या तरी ई-KYC सुरूच आहे। ई-KYC तुम्हाला करायची आहे, पण ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला ई-KYC केलीत किंवा नाही केलीत तरी देखील तुम्हाला येणार आहे। तर लक्षात घ्या, आता जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यांना जमा झालेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत। ज्यांना हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणी पुन्हा अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। तर यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, त्यानंतर कार घरामध्ये असेल किंवा 4 चाकी वाहन असेल, त्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट असतील, तर अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतं। तर अशा प्रकारे पुढच्या आठवड्यामध्ये जर हप्ते वितरण होत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाचीच बातमी आहे। तर उपमुख्यमंत्री यांनी भाऊबीज भेट म्हणजेच एक प्रकारचा ऑक्टोबर महिन्याचाच हप्ता आहे तो पुढील आठवड्यामध्ये वितरित करतो अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भाऊबीज भेट म्हणजे काय, वेगळा काय हप्ता येणार नाही आहे, तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकर वितरित केला जाणार आहे। तर हीच एक प्रकारची 1500 रुपयांची भाऊबीज भेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बाब आहे। तर लवकरच या संदर्भात घोषणा होईल। जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत यात तथ्य सांगता येणार नाही आहे। पण एवढंच आहे की नोव्हेंबर महिन्यापासून जी आचारसंहिता सुरू झाली तर आचारसंहितेमध्ये लाभ वितरण केलं जात नाही आहे। त्यामुळे या गोष्टीचा विचार करता हा जो हप्ता आहे तो याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वितरित होण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम शासकीय मान्यता देणारा GR येईल आणि त्याच्यानंतर जो हप्ते वितरण आहे ते केले जाणार आहे। साधारणतः उद्या हा जो GR आहे तो प्रसिद्ध होऊ शकतो आणि उद्या जर GR प्रसिद्ध झाला नाही तर सोमवारपासून कोणत्याही वेळी हा GR प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।